अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यात धरणात पाणीसाठा उपलब्ध असताना राज्य सरकार व प्रशासनाकडून चुकीचा अहवाल सादर करून उपसाबंदी आदेश लावण्यात आला होता। मात्र ही उपसाबंदी चुकीची असून कृष्णाचं पाणी कर्नाटकला जात असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता। याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धडक मोर्चाचं आयोजन केलं होतं। मात्र या मोर्चाची दखल घेत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपसाबंदीच्या अनुषंगाने बैठक लावत पुढील 3 दिवसासाठी उपसाबंदी उठवली आहे। दरम्यान गेल्या 4 ते 5 दिवसापासून जिल्ह्यात उपसाबंदी विरोधात आंदोलन सुरू होतं। शेतकऱ्यांची पिकं वाळू लागली होती। जिल्ह्यातील पाणीसाठ्याची परिस्थिती पाहून पुढील 3 दिवस पाणी पुरवठा सुरू राहील व त्यानंतर जिल्हा प्रशासन याच्यासोबत बैठक घेऊन पुढील पाण्याच्या आवर्तनाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।